मायरा, कशी आहे तू? सो आज एक स्पेशल डे आहे आणि एक स्पेशल व्लॉग आहे. आम्ही तिघही चाललो आहे. कुठे चाललो आहे ते तुम्हाला मी आता नक्कीच सांगू. सो आज आहे 4 जून आणि आज आहे आपले अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने एक कार्यक्रम होतो आहे कालिदासला आणि तिथे मायरा आज परफॉर्म करणार आहे. येस, मायराचा स्पेशल परफॉर्मन्स आहे आणि तो परफॉर्मन्स अशोक मामांना माहिती नाहीये, त्यामुळे ते सरप्राईज आहे. पण त्यांच्या बरोबर कोण ऍक्ट करणार आहे हेही तुम्हालाही सरप्राईज असणार किंवा इंदा तुम्ही बघितलंही असेल आता टीव्ही वरती. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे की नाही मायरा, आणि जवळच आमच्या इकडनं कालिदासलाच आहे. सो लेट गो मूव आउट. पण त्याआधी आम्ही त्या हॉलमध्ये पोहोचेपर्यंत गेले 2 दिवस मायरा तिथे रिहर्सल करत होती. तर ती रिहर्सल कशी झाली, काय झालं, कोणाबरोबर रिहर्सल करत होती ते तुम्ही आता बघा. बाय द वे आम्ही त्या व्हेन्यूवरती पोहोचतो आहे की नाही. सो इथे आम्ही ती रिहर्सल करतो आहे गालावरच्या नाकाला औषध काय या गाण्यावरती. इथे बसली, रागाने बसली. मी आलो तुला चॉकलेट हात मागे 1 2 3 4 गालावरच्या फुग्यांचा म्युझिक लावूया आपण.
सो आम्ही आलो आहे आता मायराच्या व्हॅनिटीमध्ये आणि मायराने चेंज केलं आहे आणि आता ती थोडीशी एक रिहर्सल पण करणार आहे की नाही मायरा? हां, आम्ही ऑन स्टेज तिकडे होतो, याच्या इथे बसलेलो होतो, पण आता मायराचा परफॉर्मन्स असल्यामुळे हो येस, आई आणि मावशीला मी बोलून घेतलं, तर त्याही इथे आहेत की नाही? एकदम गोड दिसते. एक प्रॅक्टिस करून घेऊया का आपण, एक छोटीशी? चल एक प्रॅक्टिस कर. औषध काय बघू, दाखव मला. आकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. उचलून घ्या, माझ्या हातामध्ये कॅमेरा आहे ना कधी. ऑल डन ना? ओके ना? हाँ स्वतः मायराचा ऍक्ट होतो आहे. आपला मराठी सुपरस्टारचा वाढदिवस आहे, त्यामुळे इथे हॅपी बर्थडे आपण म्हणणार नाही आहोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर असे प्रसंग आपल्या आयुष्यात खूप कमी येतात. ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो, ज्या व्यक्तींना आपण 50 वर्ष बघतो, त्या व्यक्तीचा 75वा वाढदिवस तो कार्यरत असताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या समोर घडताना बघणं ही आपल्या सगळ्यांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल मामा, आम्ही सर्व कलाकारांच्या वतीने, सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने तुझ्या आयुष्यभराचे ऋणी आहोत. आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण प्लीज स्थानाबद्ध व्हावं आणि आपण आता या कार्यक्रमाच्या सांगता प्रकारे आपण करायची. तिला मी प्रेझेंट केली आहे कन्या. मला आज मी भेट दिलेली आहे दिली का? हो भेट दिली आहे. तिच्या लक्षात राहील पाठवायचं. नूतन आणि नितीन दिली दिली घरी दिली होती पण
सो आता फायनली कार्यक्रम झाला आहे आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम होता. म्हणजे हे असं काही एक्सपिरियन्स करणं हीच आमच्यासाठी खूप वेगळी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणजे असं बघायला गेलं तर अशोक मामांचा 50वी कारकिर्दीचा हे सगळं सेलिब्रेशन होतं, 75वा बर्थडे होता. आणि मायरा जस्ट नुकतीच आता काय कुठे काय करते आहे, बघू, लेट्स सी हाऊ इट गोज आउट. पहिल्याच वर्षी तिला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली की तिला परफॉर्म करायला मिळाला त्यांच्या समोर, त्यांच्यासाठी काही. आणि ते जे गाणं होतं गाल्यावरच्या खूप छान होतं. मायराने खूप छान प्रॅक्टिस केली होती आणि इट टर्न्ड आउट टू बी व्हेरी गुड, आहे की नाही मायरा? तर आता घरी जाऊया, घरी नंतर आपण गप्पा मारू, पहिला आपण घरी जाऊ. ओके, चलो लेट्स गो. सो आता तुम्ही हा जो काय 16 बघितला व्लॉग्स मध्ये, जे काही आम्ही शूट केलं, जे काही आम्हाला दाखवता आलं ते तुम्ही बघितलं. आणि मी आणि श्वेता खरंच खूप फॉर्च्युनेट आहे की मायराचं हे पहिलंच वर्ष आहे या क्षेत्रामध्ये. आणि त्या पहिल्याच वर्षी मायरा अशा एका व्यक्तीसाठी काही सादर करते आहे ज्याने कैक वर्ष, ऑलमोस्ट 50 वर्ष आपल्याला हसवलं आहे. म्हणजे काय म्हणेल, म्हणजे कितीतरी रोल्स आहेत. धनंजय माने असो, मग तो ह्याच्यातला हॅवी ही वुहे डायलॉग्स आहेत, करण तू तो ठाकूर तू तो गयो, असे अनेक डायलॉग्स आहेत, असे अनेक कॅरेक्टर्स आहेत जे सरांनी एवढ्या दिमागदार केले आहेत आणि आम्हाला हसवलंय. आणि त्यांच्यासाठी मायरा सादर करते आहे. सो थँक्यू झी मराठी, थँक्यू प्रोड्युसर्स सुनील सर, आणि ज्यांना वाटलं की मायरा काही हे करू शकते, सो थँक्यू सो मच. आणि एक आहे ना पत्र आम्हाला सरांनी पाठवलं आहे, ते पत्र खूप आमच्यासाठी स्पेशल आहे की ना श्वेता? बोला. मी आजोबांसमोर पहिल्यांदा परफॉर्मन्स केले, म्हणजे मी कधीच कोणासमोर असं परफॉर्मन्स केलंच नसेल की म्हणजे आजोबांना मला परत एकदा हॅपी बर्थडे. येस, थँक्यू. म्हणजे तिला ऍक्च्युली नाही माहिती आहे की आपण कोणासाठी काय करतोय. तिला फक्त माहिती की आपण स्टेजवरती, कारण तिला डान्स करायला आवडतो मुळात, त्याच्यामुळे तिच्यासाठी तिला हेही माहिती नाही की ती व्यक्ती कोण आहे आणि काय काय स्टेजला आहेत त्या लाईफच्या. जेव्हा ती मोठी होईल आणि हे बघेल, सो तेव्हा तिला काय फील होईल की मी कुणासाठी परफॉर्म केलं होतं आणि कुणाच्या समोर केलं होतं. येस. आणि अनिकेतनी पण खूप छान बॉन्डिंग झाला. म्हणजे 2च दिवस ते भेटले होते, पण त्या दोघांमध्ये वेगळी केमिस्ट्री होती आणि दोघं छान जलद झाले होते, अनिकेत आणि मायरा. खूप सो थँक्यू अनिकेत, तिला कम्फर्टेबल करून घेतल्याबद्दल. बिकॉज मायरा लहान आहे, पण मजा आली दोघांना पण. आणि मायराने खूप मजा केली की नाही, 2 दिवस प्रॅक्टिस केली ती. आणि थँक्यू निवेदिता मॅम. येस, थँक्यू. त्यांनी पण मायराला खूप प्रेम दिलं. येस. म्हणजे जेव्हा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही बसायला येत होतो तेव्हा त्यांनी आवर्जून बोलवून घेतलं आणि आम्हाला मायराला बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं खूप छान डान्स झाला. खूप छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत, पण आमच्यासाठी आहेत ना ते एक अविस्मरणीय क्षण आहे. तो कधी विसरू नाही शकत. आणि त्याच्यासाठीच एक ना सरांनी आम्हाला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवेल आणि मी शेवटी दाखवेन ते पत्र काय आहे ते. प्रिय मायरा, सस्नेह नमस्कार. माझ्या 75च्या सोहळ्यात वेळात वेळ काढून माझ्यावरील प्रेमापोटी आवर्जून उपस्थित राहिलीस व मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुझा मनापासून खूप खूप आभारी आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी येऊन तू माझा आनंद द्विगुणित केलास आणि ती संध्याकाळ अविस्मरणीय केलीस, हे माझे भाग्य समजतो. त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. तुझा अशोक सर आणि त्यांची साईन. सो थँक्यू सो मच. म्हणजे हे आमच्यासाठी एवढी मोठी पोचपावती आहे की हे आता जाणार आहे आपल्या ट्रॉफी युनिटमध्ये. आम्ही हे लॅमिनेट करणार आहे छानपैकी आणि मस्तपैकी त्या ट्रॉफी युनिटमध्ये, बिकॉज हा एक सन्मान खूप मोठा आहे आमच्यासाठी. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू निवेदिता मॅम, थँक्यू अशोक सराफ सर, थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा. आणि थँक्यू आपली युट्यूब फॅमिली. येस, थँक्यू सो मच. तुम्ही जो काय प्रेम प्रतिसाद देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सो परत एकदा अशाच एका कुठल्या ब्लॉग मध्ये भेटू. टिल देन टेक केअर, बाय बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन.